जेव्हा निसर्ग बदलतो तेव्हा आपण सुद्धा बदलायला हवं आणि हीच आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली असते. आता हेमंत आणि शिशिर ऋतू सुरू होतोय म्हणजेच थंडीचे दिवस येत आहेत. ह्या ऋतूमध्ये आपल्या शरीरातल्या बाह्य भागातला उष्मा हा अंतर्भागाकडे जातो आणि आपला पाचक अग्नी जास्त चांगला प्रज्वलित होतो. आणि आयुर्वेदात असं सांगितलंय, रोगा हा सर्वेपी मंदेग्नो, म्हणजेच कुठलेही आजार हे मंद अग्नीमुळे होतात. आणि ह्या ऋतूमध्ये हा मंद अग्नीच जास्त प्रज्वलित झाल्यामुळं आरोग्याच्या तक्रारी जास्त उद्भवत नाहीत, आजार जास्त होत नाहीत आणि म्हणूनच ह्या ऋतूला हेल्दी सीझन असं मानलं जातं. ह्याच ऋतूमध्ये आपण आपल्या शरीराची इतर वर्षभरामध्ये जी हानी झालेली असते ती भरून काढू शकतो आणि वर्षभराच्या आरोग्याची पायाभरणी सुद्धा करू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला ह्या 7 सवयी लावणं खूप गरजेचं आहे. त्या सवयी कोणत्या आहेत ह्या बघूयात. या सवयींची सुरुवात त्वचेपासून करूयात. कारण त्वचा हा शरीरातील सगळ्यात मोठा अवयव आहे आणि त्याच्यावरतीच थंडीचा जास्त मारा बसतो आणि त्यामुळं त्वचेकडील रक्तपुरवठा कमी होतो. म्हणजेच पेरिफेरल ब्लड सर्क्युलेशन कमी व्हायला लागतं आणि ह्यामुळं मग त्वचा काळवंडते, सुरकुत्या पडतात, भेगा पडतात आणि त्वचा कोरडी सुद्धा पडते. मग आपण अनेक मॉइश्चरायझर्स लावतो, पण असे मॉइश्चरायझर्स लावणार तरी किती आणि कुठं कुठं? आणि बऱ्याच वेळेला अशा मॉइश्चरायझर्समध्ये हार्मफुल केमिकल्स असतात, त्याची अनेकांना ॲलर्जी सुद्धा असते. मग काय करायचं? तर ही जी सगळी त्वचेवरती दिसणारी लक्षणं आहेत ती वृक्ष गुणामुळे दिसणारे आहेत आणि वृक्ष गुण म्हणजेच वाताचा गुणधर्म आहे. आणि नही वातादृते तैलेन असं सांगितलंय, म्हणजेच वाताचा कुठलाही उपचार तेलाशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपल्याला सगळ्या अंगाच्या त्वचेला जर आपण तेल लावलं तर ह्या त्वचेच्या तक्रारी कमी होऊ शकतात. म्हणजेच थोडक्यात आपल्याला अभ्यंग करायला पाहिजे. इथं वात प्रकृतीच्या लोकांनी तिळाचं तेल, पित्त प्रकृतीच्या लोकांनी खोबरेल तेल आणि कफ प्रकृतीच्या लोकांनी जर मोहरीच्या तेलाचा वापर केला तर त्यांना ते जास्त फायदेशीर राहतं. आणि इथं फक्त त्वचेच्याच तक्रारी कमी होतात असं नव्हे, तर आपल्या शरीरामध्ये वाढलेल्या संपूर्ण वाताची लक्षणे याच्यामुळे कमी होऊ शकतात. शरीर दृढ होऊ शकतं, आपली नजर चांगली होऊ शकते आणि झोप सुद्धा चांगली लागू शकते. एवढे इतरही ॲडिशनल बेनिफिट्स आपल्याला ह्या अभ्यंगासारख्या अगदी सोप्या साध्या वाटणाऱ्या क्रियेमुळे होऊ शकतात. आपण दिवाळीच्या दिवशी असं अभ्यंग स्नान करतो, पण ते फक्त त्या एका दिवसापुरतंच करतो. पण आपले सण हे आपल्या आरोग्याचे दूत असतात आणि त्यामुळं आपण ह्या सगळ्या जर चांगल्या सवयी नित्यनेमानं करत गेलो, म्हणजेच अभ्यंग सुद्धा निदान थंडीच्या दिवसांच्या मध्ये रोज केलं तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होतो. आणि जर तुम्हाला रोज जमणार नसेल तर निदान आठवड्यामध्ये 3 ते 4 दिवस तरी अभ्यंग करण्याची सवय नक्कीच आपण ठेवायला पाहिजे. यासोबतच दुसरी सवय म्हणजे अंगाला उटणं लावणं. हे सुद्धा आपण दिवाळीच्या दिवशी करत असतोच. पण हेच उटणं जर आपण नित्यनेमानं अंगाला लावत गेलो तर थंडीच्या दिवसांच्या मध्ये आपल्या शरीरामध्ये जो कफ आणि मेद दोष साचतो ती संचिती कमी व्हायला उटणं लावल्यामुळे मदत होते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजेच त्वचेकडील जे पेरिफेरल ब्लड सर्क्युलेशन कमी झालेलं असतं, त्वचेवरील जी छिद्र थंडीमुळे बंद झालेली असतात ती छिद्र ओपन व्हायला आणि त्वचेकडचा रक्तपुरवठा सुधारायला सुद्धा ह्याच उठण्याचा फायदा होताना आपल्याला दिसतो. उठणं लावत असताना साहजिकच त्वचेवरती स्क्रबिंग सुद्धा होतं आणि त्यामुळे त्वचेवरती आलेलं टॅनिंग सुद्धा ह्या उठण्यामुळे कमी येऊ शकतं. आता त्यामुळंच आयुर्वेदामध्ये उठणं लावण्यालाच त्वक प्रसादनम परम, म्हणजेच त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी सर्वात श्रेष्ठ गोष्ट असं सांगितलंय. मग याच्यासाठी तुम्ही घरच्या घरी चणा डाळीचं पीठ आणि दूध एकत्र करून त्याची पेस्ट सुद्धा उठणं म्हणून लावू शकता किंवा सारिवा, नागरमोता अशा काही आयुर्वेदिक वनस्पतींच्या पासून सुद्धा उठणं बनवलं जातं. ते तुम्ही खात्रीच्या ठिकाणाहून विकत घेऊन सुद्धा वापरू शकताय. अनेकांना थंड पाण्यानं अंघोळ करायची सवय असते. आता ही सवय चांगली असली तरी सुद्धा थंडीच्या दिवसांच्या मध्ये मात्र थंड पाण्याच्या ऐवजी गरम पाणी अंघोळीसाठी वापरणं खूप चांगलं राहतं. कारण ह्याच्यामुळं शरीरातला वात दोष कमी होतो, कफ सुद्धा वाढत नाही, त्वचेकडचा रक्तप्रवाह तर सुधारतोच, आखडलेले सांधे आणि स्नायू सुद्धा ह्याच्यामुळं रिकामे व्हायला मदत होते. पण इथं गरम पाणी म्हणजेच खूप कडक पाणी वापरणं मात्र टाळायला पाहिजे. आणि त्यात सुद्धा आपल्याला सरळ डोक्यावरती गरम पाणी घेणं हे बऱ्याच वेळेला सवय असते, ती सवय सुद्धा बंद करायला पाहिजे. आयुर्वेदामध्ये
नेत्र, हृदय आणि वृषण म्हणजेच डोळे, हृदयाचा भाग आणि पुरुषांची जननेंद्रिय इथं सुद्धा गरम पाणी घेणं वर्ज्य करायला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं ह्या ठिकाणी सोडून इतर ठिकाणी जर तुम्ही गरम पाण्यानं अंघोळ केली तर त्याचा तुम्हाला जास्त चांगला फायदा होऊ शकतो आणि थंडी सुसह्य होऊ शकते. सकाळची सुरुवात व्यायामाने करण्यासाठी हा ऋतू अतिउत्तम. कारण ह्या ऋतूमध्ये आपलं शारीरिक बल अगदी चांगलं असतं आणि त्यामुळं खेळणं, पळणं, शारीरिक कसरती करणं हे आपल्याला सहज शक्य सुद्धा असतं. पण आपण खूप दमायला पाहिजे असं नाही, तर आयुर्वेदामध्ये इथं अर्धशक्ती व्यायाम करावा असं सांगितलंय. म्हणजेच कपाळावरती घाम येईपर्यंत आपण कुठलाही व्यायाम प्रकार ह्या ऋतूमध्ये करू शकतो. ह्या ऋतूमध्ये आपला अग्नी चांगला असल्यामुळं आपण जड पदार्थ सुद्धा भरपूर खाऊ शकतो. पण ते जर पचवायचे असतील तर त्याच्यासाठी सुद्धा व्यायाम आवश्यकच आहे. फक्त व्यायामच नव्हे तर तुम्ही सूर्यनमस्कार करू शकताय, कपालभाती करू शकताय आणि भस्त्रिकेसारखे प्राणायाम करण्यासाठी सुद्धा हा ऋतू अतिउत्तम आहे. यानंतरची पाचवी गोष्ट ज्याला निसर्ग उपचारामध्ये औषधच मानलंय ती म्हणजेच सूर्यप्रकाश. जर आपण थंडीच्या दिवसांच्या मध्ये कोवळा सूर्यप्रकाश अंगावरती घेतला तर आपल्याला फक्त व्हिटॅमिन डीच यातून मिळतं असं नव्हे, तर शरीराला ऊब मिळते, त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच वात दोष नियंत्रणात राहतो. याच्यामुळे सांधेदुखी कमी होते, अंगात भरलेली हुडहुडी कमी होते आणि स्नायू सुद्धा हलके होतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच संशोधन असं सांगतात की थंडीच्या दिवसांच्या मध्ये मनावरती मळप जास्त येते. म्हणजेच उदासीनता प्रत्येकाच्या मनामध्ये जाणवत राहते आणि ही उदासीनता दूर करण्यासाठी हाच सूर्यप्रकाश आपल्याला औषधाप्रमाणे काम करतो आणि म्हणूनच शरीर आणि मन दोन्हीही प्रसन्न करणारं एक चांगलं बेस्ट टॉनिक म्हणून आपण सूर्यप्रकाशाकडे बघू शकतो. थंडीच्या दिवसांच्या मध्ये तहान ही खूप कमी लागते आणि त्यामुळं पाणी कमी पडल्यामुळं आपलं हायड्रेशन सुद्धा मेंटेन राहत नाही. मग असं हायड्रेशन जर मेंटेन करायचं असेल तर आपण चहा कॉफीपेक्षा काही हेल्दी ऑप्शन्स निवडले. म्हणजेच आपण मूग डाळीचं सूप घेतलं किंवा जर भाज्यांचं सूप घेतलं आणि त्या सुपामध्ये आलं, लसूण, हिंग ह्यांची फोडणी दिली किंवा त्याच्यामध्ये जर आपण सुंठ पावडर टाकली तर आपल्या थंडीच्या त्रासांच्या वरती सुद्धा ह्याचा औषध म्हणून वापर होऊ शकतो. म्हणजेच थंडीमुळे होणाऱ्या तक्रारी सुद्धा कमी होऊ शकतात आणि अल्टिमेटली ह्या सुपाचा आपण जेवढा वापर करू तेवढं आपलं हायड्रेशन सुद्धा मेंटेन राहू शकतं. आता येऊयात सगळ्यात शेवटच्या सवयीकडे, म्हणजेच काय काय ह्या ऋतूमध्ये खायला पाहिजे त्याच्याकडं. आता खवय्यांच्यासाठी चंगळ असणारा हा ऋतू आहे. कारण ह्या ऋतूमध्ये अग्नी खूप चांगला असतो आणि त्यामुळे आपण चांगल्या गोष्टी खाऊ सुद्धा शकतो आणि त्या पचवू सुद्धा शकतो. पण नेमके कोणकोणते पदार्थ ह्या ऋतूमध्ये खायला पाहिजेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच इतर वेळेला जे गोड पदार्थ वारंवार वर्ज्य करायला सांगितले जातात ते पदार्थ तुम्ही ह्या ऋतूमध्ये खाऊ शकता. फक्त ह्याच्यामध्ये रिफाइंड शुगरचा वापर न करता जर तुम्ही सेंद्रिय गुळाचा वापर केलेले गोड पदार्थ खाला तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो आणि गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खाणं हेही जास्त फायदेशीर राहतं. कारण आपल्याला गोड पदार्थ शेवटी डेझर्ट म्हणून खायची सवय असते. त्याच्याऐवजी हेच पदार्थ तुम्ही जेवणाच्या सुरुवातीला खा आणि मग इतर जेवण सुरू करा. फक्त मधुमेही रुग्णांनी मात्र थोडी विशेष काळजी घ्या. गोडाचं प्रमाण कितीही सांगितलं तरी थोडं नियंत्रणात ठेवा. त्यानंतर दूध आणि दुधाचे पदार्थ घेण्यासाठी सुद्धा हा एक उत्तम कालावधी आहे. दूध घेत असताना सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये जर हळद आणि सुंठ टाकलं तरीही फायदा होतो. कारण दुधाची ताकद, हळदीची ऑक्सिडेटिव्ह प्रॉपर्टीज आणि सुंठीची उष्णता तुम्हाला ताकद तर देईलच, त्याचबरोबर थंडीच्या आजारांच्या पासून सुद्धा दूर ठेवेल. तूप पिणं सुद्धा ह्या ऋतूमध्ये खूप महत्त्वाचं आहे. एका श्लोकामध्ये सांगितलंय की ऋणम कृत्वा घृतम पिबेत. म्हणजेच प्रसंगी कर्ज काढा पण तूप प्या. आता शब्दशः तुम्ही ह्याचा अर्थ घेऊ नका, पण तुपाचा आपल्या आहारामध्ये समावेश असणं किती गरजेचं आहे हे आपल्याला ह्यावरून लक्षात येईल. यानंतर तीळ सुद्धा परफेक्ट रेमेडी फॉर विंटर म्हणून काम करतं. कारण तिळाचं तेल अंगाला लावल्यामुळं वात कमी होतोच, पण हेच तीळ जर आपण खाण्यामध्ये वापरलं तर आपल्या शरीरातला वात सुद्धा कमी होतो आणि सांध्यांची झीज सुद्धा भरून येते. आणि म्हणून तर संक्रांतीच्या दिवसांच्या मध्ये आपण तिळगुळ खातो. पण इथं तुम्ही साखरेपासून बनवलेले तिळगुळ खाण्यापेक्षा तीळ आणि गुळाचे बनवलेले लाडू खाणं जास्त फायद्याचं आणि तेच खरं म्हणजे गरजेचं आहे.
यासोबतच उत्तम टॉनिक म्हणून उडीद सुद्धा ह्या ऋतूमध्ये काम करतात. कारण उडीद शुक्रल आहे, रसायन आहे, पचायला जड असतात म्हणून ते ह्याच ऋतूमध्ये आपण सहज पचवू सुद्धा शकतो आणि म्हणून उडदापासून बनवलेले बरेचसे पदार्थ तुम्ही खाण्यामध्ये वापरायला हरकत नाही. बदाम, पिस्ता, अक्रोड ह्यासारखे ड्रायफ्रुट्स सुद्धा तुम्ही ह्या ऋतूमध्ये खाऊ शकता. कारण त्यांच्यातील स्निग्ध गुणधर्म वात कमी करतो आणि इतर शरीराला धातूंना टॉनिक म्हणून सुद्धा ह्याच्यामुळे मदत होते. सोबतच जर तुम्ही मांसाहारी असाल तर जिभेच्या चवीसाठी तेलकट, तिखट, चटपटीत मांसाहार करण्यापेक्षा तुम्ही जर मांसरस म्हणजेच सूप घेतलं आणि ते जर गरम गरम भाताबरोबर खाल्लं तर त्याचा तुम्हाला जास्त चांगला फायदा होऊ शकतो. एवढंच नव्हे तर ह्या ऋतूमध्ये आपलं धातुबळ टिकवण्याकरता आणि ते आणखी जास्त वाढवण्याकरता तुम्ही च्यवनप्राश, अश्वगंधा रसायन, आमलकी रसायन अशी काही आयुर्वेदिक औषधं जरी वापरली तरी सुद्धा ती पचवण्याची ताकद ह्याच ऋतूमध्ये असते आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आरोग्याला एक बूस्ट देऊ शकतात आणि तुमच्या वर्षभराला टिकणारं आरोग्य तुम्हाला ह्याच ऋतूमध्ये देऊ शकतात. आपण बघितलेल्या ह्या 7 सवयी जर तुम्ही खरंच तुम्हाला लावून घेतल्या तर ह्या गुलाबी थंडीचा आरोग्यदायी आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओमध्ये मी थांबतोय. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.